आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली पनवेल बस डेपोची पाहणी। रखडलेला प्रकल्प 2 वर्षात पूर्ण करण्याची मागणी। मुंबई आणि नवी मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरातील एसटी डेपोचे बांधकाम मागील 15 ते 20 वर्षांपासून रखडले असून या प्रकल्पामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील एसटी बस सेवेचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या या डेपोमधून दररोज मोठ्या प्रमाणात बस वाहतूक होत असते। या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी एसटी डेपोची पाहणी केली। कोकण आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बस सेवेचे हे महत्त्वाचे केंद्र असूनही अद्याप आधुनिक सुविधांनी सुसज्ज बस पोर्ट उभा राहिलेला नाही। या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी डेपोची पाहणी केली। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामातील अडथळ्यांचा आढावा घेतला। या प्रकल्पातील दिरंगाईबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत प्रशासन आणि संबंधित ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप केला। हा प्रकल्प बीओटी तत्वावर विकसित केला जाणार असून यात आधुनिक बहुमजली बसस्थानक, व्यावसायिक गाळे, हॉटेल आणि पार्किंग सुविधा प्रस्तावित आहेत। प्रवाशांच्या सोयीसाठी हे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। आमदार प्रशांत ठाकूर यांनी हा प्रकल्प पुढील 2 वर्षात पूर्ण करण्याची मागणी केली आहे। दीर्घकाळ या डेपोचं काम होणार असं चाललेलं आहे। आमदार या नात्यानं मी त्याचा जो फॉलोअप करत होतो त्यावेळेला आधी महाराष्ट्रामध्ये रत्नागिरीसह जे मॉडेल एसटी डेपो बनणार त्याच्यामध्ये तो डेपो बनायचा होता। मग त्याचं बीओटीचं बांधकाम करून तो प्रत्यक्षात बांधायचं ठरवलं आणि मग त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या संदर्भामध्ये स्टेज अशी आली की आता याच्यामध्ये इमारतीसह बांधकाम केलं तर बीओटी बेसिसवर बांधकाम करते। पुन्हा एकदा त्याचं टेंडर निघालं। हे टेंडर निघाल्याच्या नंतर विमानतळाच्या प्राधिकरणाच्या क्षेत्रात हे आल्यामुळं त्याच्या संदर्भामधल्या त्यांच्या एअरपोर्ट अथॉरिटीच्या हरकती, मग बिल्डिंगचं बांधकाम मोठं असल्यामुळे त्यासाठी पर्यावरणाच्या हरकती, या सगळ्यामुळे प्रचंड वेळ या सगळ्याच्या पाठीमागं लागलेला आहे। याला काही अंशी ही सगळी परिस्थिती आणि बऱ्याच अंशी कॉन्ट्रॅक्टर हा कारणीभूत आहे। अलीकडच्या काळामध्ये या संदर्भामध्ये जो UDCPR आला तो UDCPR आल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरनं या संदर्भामध्ये जे मागण्या केलेल्या होत्या त्या संदर्भामध्ये बराच काळ चर्चा चालली आणि शेवटी आता याचं काम हे सुरू होणं अपेक्षित आहे। या संदर्भामध्ये अथॉरिटी जे MSRTC जे आहे त्यांच्याकडून या झाडांच्या कटिंगसाठीची परवानगी ही त्यांच्याकडं मागितली जाणार आहे आणि मग ती परवानगी मिळाली की त्याच्यानंतर मग CC कमेन्समेंट सर्टिफिकेट हे त्यांना मिळू शकणार आहे। जेव्हा कमेन्समेंट सर्टिफिकेट त्यांना मिळेल त्यानंतर प्रत्यक्ष डेपोचं काम चालू होईल। आता या संपूर्ण डेपो आणि पलीकडचा वर्कशॉप या जागेमधली 55% जागा ही ST डिपार्टमेंट स्वतःकडे ठेवणार आणि त्याच्यावरती डेपो बांधला जाणार आहे। मनोज भिंगरडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।